नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या। आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या। किंवा बघा इथं दोन क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असे म्हणतात। मग त्रिकोणी संख्या म्हणजेच काय असते? बघा, त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? दिलेल्या अंकापर्यंतची बेरीज असते। बघा 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत। दिलेली संख्या गुणिले पुढची संख्या याचं सूत्र आहे बघा, त्रिकोणी संख्या काढताना दिलेली संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2 याप्रमाणे सोडवा। किंवा इथं तुम्हाला दुसरा नियम दिला आहे। काय नियम आहे बघा? n+1 भागिले 2 हा पण नियम आहे, त्याच पद्धतीने करायचे आहे। तर दुसरं बघा, त्रिकोणी संख्येचा पाया काढताना त्या संख्येची दुप्पट करावी व त्या दुपटीतून त्या संख्येच्या पूर्वीची वर्गसंख्या जी असते त्याचे वर्गमूळ हे त्या त्रिकोणी संख्येचा काय असतो? पाया असतो। तर विद्यार्थी मित्र बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती येतात? 13। तर कोणत्या आहेत 13? बघा, 1 आहे, 3 आहे, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 याप्रमाणे हे एकूण किती त्रिकोणी संख्या येतात? 13। मग 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 13। तर लक्षात ठेवायचे, पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती? तर याचं उत्तर काय असणार आहे? 13। लक्षात ठेवा। आता त्रिकोणी संख्या कशा सोडवायच्या? तर प्रश्न पहिला काय आहे बघा, 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? बघा 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर बघा आपला हे प्रश्न दिलेला आहे, तर काढायचे कसं? तर 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर बघा 91 गुणिले 2, 91 गुणिले 2 182, 182च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 169, त्याचं वर्गमूळ काय आलं? 13। मग बघा 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 13, बरोबर आहे। किती आला? 13। आपण आता सोडूया। बघा 91ला काय करायचं आहे? 2 न गुणाकार करायचा आहे। 91ला 2 न गुणा काय येणार आहे? 182। त्याच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 169 आणि 169चं वर्गमूळ काय येते? 13। मग 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर याचं उत्तर काय असणार आहे? 13। तर अशा प्रकारे सोडवायचे विद्यार्थी मित्र। त्यानंतर प्रश्न आहे, 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मी दोन्ही नियम सांगत आहे। 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या याचा अर्थ काय झाला? 10 या अंकापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा 10 या अंकापासून तयार होणारी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? तर काढायचे कसं? बघा दिलेली 10 संख्या कोणती आहे? 10, बरोबर आहे। मग काय करायचं? त्याचं सूत्र दिलं आहे तुम्हाला, दिलेली संख्या गुणिले त्याची पुढची संख्या भागिले 2 म्हणजेच काय करायचं? 10। n म्हणजेच काय येणार? 10। 10 गुणिले किती? 11 याला भागिले काय करायचे? 2। बे 5 10, मग 5 गुणिले 11 तर त्याचं उत्तर काय येणार? 55। बघा 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती आहे? 55। याचं उत्तर काय आलं? 55। या प्रकारात त्रिकोणी संख्या पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे। तर आता बघा 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आली? 55। आता जर तुम्हाला उलटा प्रश्न विचारला, 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर काय करायचे? 55ची दुप्पट काय येते? 110। मग 110च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 100। मग 100चं वर्गमूळ काय येणार? 10। मग 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 10। अशा प्रकारे सोडवायचे। तर बघा पुढं, 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या याचा अर्थ काय झाला हो? 15 या अंकापासून त्रिकोणी संख्या तयार करायची। 15 गुणिले 16 भागिले 2, बे 8 16, 15 गुणिले 8 तर याचं उत्तर काय येणार? 120। पर्याय नंबर किती? 2। तर अशा प्रकारे तुम्ही हे खालचे प्रश्न सोडून घेऊ शकता। 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती? तसंच सोडवायची तुम्हाला। बघा 20 गुणिले 21 भागिले काय करायचे? 2, बे 1 इथं काय आलं? 10। 10 गुणिले 21 म्हणजेच 10 गुणिले 21 म्हणजे उत्तर काय आलं? 210। बघा पर्याय नंबर किती आहे? 3। अशा प्रकारे सोडून घ्या। त्याच्यानंतर बघूनच घ्या। चला 30 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजेच काय? 30 या अंकापासून त्रिकोणी संख्या कोणती तयार होते ते काढायचे आहे। तर तुम्ही सोडू शकता। काय करायचे? बघा 30 मग काय करायचे? 30 गुणिले काय करायचे? 31 याला भागिले काय करायचे? 2। 30 न भाग द्या इकडे काय येणार? 30 ने भाग दिला तर 30 न जर निम्म केलं तर काय येणार? 15। 15 न गुणाकार करा, 15 1 15, 15ला 5 हातच्याला 1, 15 त्रिक 45 आणि 146 उत्तर काय आलं? 465। पर्याय नंबर किती आहे बघा? पर्याय नंबर 465। त्याचा पर्याय नंबर बघा 4 आहे। पर्याय नंबर किती आहे? 4, 465। तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा,
आता हे बाकीचे तुम्ही सोडून घेऊ शकता विद्यार्थी मित्र. तर बघा 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, तर कसं काय करायचे 16 गुणिले 17 किती 17, ह्याला भागिले काय करायचे 2, याला 2 भाग द्या 82 16. मग 18 गुणिले 7 तर 17 गुणिले 8 मग 17 8 136 म्हणून पर्याय नंबर काय असणार आहे 2. बघा इथं उत्तरं पण दिलेत, कोणत्याचं उत्तर किती आहे, खाली आन्सर की पण आहे ते सोडून घ्या, याची प्रॅक्टिस करून घेऊ शकता. त्यानंतर आहे बघा त्रिकोणी संख्या दिल्यास पाया काढणे. आपण याच्यावरचाच प्रश्न बघितला, त्रिकोणी संख्या दिल्या असता पाया काढणे. आपण वर प्रश्न सोडून घेतला होता 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता वरच आपण सोडला होता 91 गुणिले 2 बरोबर 182. 182चं वर्ग 182च्या अगोदरची वर्गसंख्या 169, त्याचं वर्गमूळ किती आलं तर 13. मग 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे 13. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता बघा 45 आहे तर 45 दुप्पट करा, 45ला 2ने गुणाकार करा, 45 दुप्पट 90च्या अगोदरची वर्गसंख्या किती येणार आहे 81 आणि त्याचं वर्गमूळ काय तर उत्तर 9. मग बघा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे 9, उत्तर काय आलं 9. अशा प्रकारे हे खालचे प्रश्न सोडून घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र, दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतरची त्रिकोणी संख्या काढणे. आता दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतरची संख्या कशी काढायची आहे तर इथं या उदाहरणात बघून घेऊ आपण. दिलं बघा 21 या त्रिकोणी संख्येनंतरची तिसरी त्रिकोणी संख्या कोणती. मग आता सोडवायचं कसं तर सर्वप्रथम 21 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्या. तर 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना 21 गुणिले 2 करा, काय येणार आहे 42. 42च्या अगोदरची वर्गसंख्या 36, मग 36चं वर्गमूळ 6. मग 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 6. जर आपण 21 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची त्रिकोणी संख्या काढत असेल तर इथं काय करायचं आहे, बेरजेचं चिन्ह घ्या, प्लस करा, कितवी काढायची आहे तिसरी, मग ही तिसरी घ्या. मग आता यांची बेरीज करा, 6 आणि 3 किती झाले रे 9. मग 9 या अंकापासून येणारी त्रिकोणी संख्या कोणती 9 गुणिले 10, याला भागिले काय असणार आहे 2, बे 1 बे 5 10, 9 गुणिले 5 तर उत्तर काय येणार 45. बघा काय येणार उत्तर 45. इथं मी सोडून दिले तर त्याचं उत्तर काय आहे 45. मग 21 या त्रिकोणी संख्येनंतरची त्रिकोणी संख्या कितवी तिसरी त्रिकोणी संख्या 45 असणार आहे. काय असणार उत्तर 45. तर खालचा प्रश्न बघू आपण, 36 या त्रिकोणी संख्येनंतरची तिसरी त्रिकोणी संख्या कोणती. आता बघा 36 या त्रिकोणी संख्येनंतरची त्याच प्रकार करायचे आहे. 36 गुणिले 2 करा, 36 गुणिले 2 काय येणार 72. 72च्या अगोदरची वर्गसंख्या 64, तिचं वर्गमूळ काय येणार 8. मग 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 8. 8 मध्ये आपल्याला किती टाकायचे 3, 8 आणि 3 काय झाले 11 बरोबर आहे. मग 11 गुणिले 12 भागिले 2 याला जर भाग दिला तर 11 6 66. मग काय येणार उत्तर 36 या त्रिकोणी संख्येनंतरची कितवी तिसरी त्रिकोणी संख्या काय येणार 36. याचं उत्तर आहे 2 नंबर. तर बघा इथं सोडून पण दिलं, याच्या खाली बघा दुसऱ्याचं उत्तर आहे 2, म्हणजे 2 काय असणार आहे 36. तर खालचे प्रश्न तुम्ही सोडून घेऊ शकता. त्यानंतरचा नमुना आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची त्रिकोणी संख्या काढणे. बघा दिलेल्या संख्येच्या पूर्वीची त्रिकोणी संख्या कसं काढायची आहे, जो नमुना आहे तोच नमुना आहे, तशाच प्रकार सोडायचा आहे. 36 या त्रिकोणी संख्येपूर्वीची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. आपण 36 या त्रिकोणी संख्येचा पाया पूर्वी जसा काढला तसाच काढायचा आहे. बघा 36ची दुप्पट करा, 36ची दुप्पट काय असेल 72. 72च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे 64, त्याचं वर्गमूळ काय आलं 8. मग आता 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 8. मग आता पूर्वीची म्हणल्यावर काय करायचं आहे, या 8मधून 5 काढून टाका, कितवी काढायची 5वी. 8मधून 5 गेले, उरले किती 3. मग 3 या अंकापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती. मग आता 3 या अंकापासून त्रिकोणी संख्या काय करणार बघा 3 गुणिले 4, 3 गुणिले 4 ह्याला भागिले काय करणार 2, बे 1 बे 2 4, 3 2 6. बघा काय उत्तर आलं 36 या त्रिकोणी संख्येपूर्वीची पाचवी त्रिकोणी संख्या, उत्तर काय आलं 6. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्वीची काढायची आहे, नंतरची करायचं असेल तर बेरीज करा आणि पूर्वीची काढायचं असेल तर वजाबाकी करा, मायनस करा. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, आणखीन एक सोडून दाखवतो विद्यार्थी मित्र. 105 या त्रिकोणी संख्येपूर्वीची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती. आता 105ची दुप्पट करा. बघा 105 गुणिले काय करायचे आपल्याला 2, 105 गुणिले 2 काय येणार उत्तर याचं 210. 210च्या अगोदरची वर्गसंख्या 196. 196 कुणाचा वर्ग आहे 14चा. मग काय करायचे आपल्याला 14मधून 2 काढून टाका, उरले किती रे 12. मग 12 या अंकापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या तयार करा. 12 गुणिले 13 भागिले 2, बे 1 बे 1 12. 6 गुणिले 13, मग 13 गुणिले 6 13 78 बरोबर आहे. मग काय उत्तर आलं आपलं
105 या त्रिकोणी पूर्वीची दुसरी त्रिकोणी संख्या उत्तर काय आलं 78. तर अशा प्रकार काय करायचे, पूर्वीची संख्या त्यानंतर बघणार आहोत आपण. तर अशाच प्रकारे हे खालचे त्रिकोणी संख्येचे प्रश्न सोडू शकता. त्यानंतर खाली एक प्रश्न आहे, पोलीस भरतीला आलेला आहे, आणखीन येऊ शकतो. एका त्रिकोणाकृती मैदानावर काही झाडे लावलेली आहेत. पहिल्या झाडेत 1 झाड, दुसऱ्या झाडेत 2 झाड आणि तिसऱ्या रांगेमध्ये 3 झाड, याप्रमाणे एकूण 35 रांगेत झाडे किती? तर विद्यार्थी मित्र हो, हस्तांदोलन सारखंच उदाहरण आहे. त्रिकोणी संख्या सारखेच उदाहरण आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दिलेल्या अंकापर्यंतची काय करणे होय, बेरीज करणे होय. मग 35 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे. 35 पर्यंत संख्येची बेरीज 630 येते. तर कसं सोडायचं आहे, जसं त्रिकोणी संख्या आहे तसंच करायचं आहे. बघा 35 गुणिले 36 याला भागिले काय करायचे 2. 35 गुणिले 36 याला भागिले काय करायचे 2. या 2 याला भाग द्या, इथं काय येणार 18 येणार. बघा 18 गुणिले 35 गुणाकार करायचे आहे. 18 5 90, 90ला 0, हात 4 9, 18 त्रिक 54, 54 आणि 9 किती येणार आहे 63. म्हणजे याचं उत्तर काय येतं 630. म्हणजेच काय 35 या अंकापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती येणार आहे 630, किंवा ते झाडे किती येतं 630. तर त्रिकोणी संख्येवरच अशा प्रकारचं पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत आता हस्त आंदोलन. नेहमी परीक्षेला प्रश्न येतो हस्त आंदोलन. हस्त आंदोलन म्हणजे काय? हस्त आंदोलन म्हणजे काय? हस्त म्हणजे काय हात, आणि हस्त म्हणजे काय हसणे. आता हसत हसत केलेलं आंदोलन म्हणजेच काय असतं हस्त आंदोलन. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हसत हसत केलेले आंदोलन म्हणजेच हस्त आंदोलन होय. तर विद्यार्थी मित्र बघा, आता हस्त आंदोलन कसं असतं, एका व्यासपीठावर 10 व्यक्ती प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होतील? अशा प्रकारचे नेहमी परीक्षेला प्रश्न येतात. ते प्रश्न सोडवायचे कसे? आता लक्ष द्या. हस्त आंदोलनचं उदाहरण मी बेसिकली एक सांगतो. समजा उदाहरणामध्ये हस्तांदोलन करायचे व्यक्ती आहेत समजा 5. मी नेहमी सांगत असतो A, B, C, D आणि हे E असे किती येतात, किती व्यक्ती येतात 5 व्यक्ती आहेत. बघा A सोबत हस्तांदोलन कोण करेल? B करल, त्याच्यानंतर C करल, D करल, त्याच्यानंतर कोण करल E. तर हे ए सोबत हस्तांदोलन बी सोबत होईल, सी सोबत होईल, डी सोबत होईल आणि ई सोबत होईल. आता बीचं हस्तांदोलन कोणासोबत होईल? ए सोबत डबल होईल का? नाही. बीचं हस्तांदोलन सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर कोणाचं होईल? ईचं होईल. त्याच्यानंतर सी सोबत हस्तांदोलन कोणाकोणाचं होईल? डी होईल, त्याच्यानंतर ई होईल. ए आणि बीचं होऊ शकतं का? नाही. त्याच्यानंतर कोणाचं आहे बघा? डी सोबत हस्तांदोलन फक्त एकट्या कोणाचं होईल? ईचं. मग आता ई सोबत कोणी येईल का हस्तांदोलन करायला? नाही. तर हस्तांदोलन किती झाले बघा? ए बी सी डी म्हणजेच इथं किती झाले? हे 4. त्याच्यानंतर सी डी ई इथं किती झाले? हे 3. त्याच्यानंतर डी आणि ई इथे किती झाले? 2 आणि इथं काय झाला? 1. बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. हस्तांदोलन किती झाले? 10. मग इथं एकट्याला हस्तांदोलन करता येत नाही, म्हणून आता इथं काय करायचं आहे बघा? एक संख्यानं मायनस करायचं आहे. तर याचं सूत्र काय बघा? याचं सूत्र आहे n कंसात, हस्तांदोलनाचं सूत्र आहे n कंसात n-1 भागिले काय करायचे आहे? 2. याप्रमाणे सोडवायचे आहे. कारण की इथं मायनस काय येतं? कारण की एकट्याशी हस्तांदोलन करू शकत नाही. या पद्धतीने सोडवायचे आहे. किंवा दिलेली संख्या किंवा काय असते, दिलेले व्यक्ती असतील, जे काय असतील ते, त्यांच्यापासून आपल्याला हस्तांदोलन करायचे आहे. दिलेले व्यक्ती किती येतं? 10. बरोबर आहे. दिलेले व्यक्ती किती येतं? 10. मग काय बघायचे? 10 त्याच्यापेक्षा 1 कमी करा, कारण की एकटा हस्तांदोलन करू शकत नाही, म्हणून काय करायचे? 9. याला भागिले काय करायचं? 2. बे 1 बे 5 10. 9 गुणिले 5, 9 गुणिले 5 किती येणार? 45. एकूण हस्तांदोलन किती होतील मग? 45. अशा प्रकारे हस्तांदोलन सोडायचे आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एका व्यासपीठावरील 15 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होतील? सेम क्वेश्चन तसाच करायचा आहे. 15 गुणिले 14 भागिले 2 बे 1 बे 7 14. 15 गुणिले 7 15 7 105. तर किती हस्तांदोलन होतील? 105. अशा प्रकारे तुम्हाला हस्तांदोलन सोडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक दिलं बघा. दिलेल्या व्यक्ती हस्तांदोलन दिल्यास बघा, हस्तांदोलन दिल्यास व्यक्ती काढताना हस्तांदोलनाचे काय करायचे? दुप्पट. जसं अगोदर जसं करत होतो तेच. त्रिकोणी संख्या दिल्यास पाया काढताना काय करत होतो? दुप्पट. तसं हस्तांदोलन दिल्यास तेच त्यांची सुद्धा काय करायचे? दुप्पट. मग त्रिकोणी संख्येला आपण काय केला? पुढच्या संख्येचं वर्गमूळ काढलं तर हस्तांदोलनाला काय करायचे? त्रिकोणी संख्येला पाठीमागचं वर्गमूळ काढलं तर आता हस्तांदोलनाला काय करायचे? पुढचं वर्गमूळ काढायचे आहे. आपण हस्त आंदोलन समोरासमोर करतो, म्हणून काय करायचे? समोरच्या संख्येचं वर्गमूळ काढायचे आहे. तर बघा इथं खाली प्रश्न दिलेलेच आहेत.
तर आपण सोडूया प्रश्न क्रमांक 14 बघा. एका व्यासपीठावर काही प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण 66 हस्तांदोलन होतात. तर त्या व्यासपीठावर एकूण व्यक्ती किती होते? आता बघा 66 हस्तांदोलन दिले असतील तर 66 गुणिले काय करायचे 2. बघा यांचा गुणाकार करा. 6 2 12ला 2 हातच्याला 1, 6 2 12 आणि 1 13. हे 132 झालं. 132च्या पुढचा वर्ग कोणता आहे? 132च्या पुढचा वर्ग बघा 144. किती येतो? 144. मग 144चं वर्गमूळ काय येतं? 12. मग त्या व्यासपीठावर एकूण प्रमुख पाहुणे किती होते? तर किती होते? 12. अशा प्रकारे हस्तांदोलन दिले असता काय काढायचे? व्यक्ती काढायचे आणि व्यक्ती काढले असता हस्तांदोलन काढायचे. आणखी एखादा प्रश्न बघू आपण. एका बुद्धिबळाच्या सामन्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने 28 झाले तर ती एकूण खेळाडू किती होती? सेम क्वेश्चन तसाच सोडायचा आहे. 28 आहे, 28ची दुप्पट करा. 28ची दुप्पट काय ते डायरेक्ट चला 56. 56च्या पुढची वर्गसंख्या कोणती आहे? 64. बघा 64चं वर्गमूळ काढा. 64चं वर्गमूळ काय येणार? 8. मग त्या खेळाडूमध्ये एकूण टीममध्ये किती व्यक्ती आले होते? 8 व्यक्ती आले होते. उत्तर काय येणार? 8. तर पर्याय नंबर काय असणार आहे? 3. त्याच्या खाली सुद्धा आहे. एका क्रिकेटच्या संघातील खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा सामना किंवा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होतील? तर विद्यार्थी मित्रो प्रत्यक्षामध्ये स्पीचवर खेळणारे खेळाडू किती असतात? 11. मग डायरेक्टली 11 घ्यायचे. तसे एकूण विद्यार्थी खेळाडू किती असतात ते सोडून फक्त प्रत्यक्षात किती उतरतात ते लक्षात ठेवायचे. क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष 11 असतात. मग ते 11च खेळाडू एकमेकाशी हस्तांदोलन करणार आहेत. मग ते उत्तर कसं काढायचे बघा 11 गुणिले 10 भागिले काय करायचे 2. 2 1 2 5 10. 11 गुणिले 5 काय उत्तर येणार? 55. मग ते 11 खेळाडू आहेत. त्या 11 खेळाडूंना जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर हस्तांदोलन किती होतील? 55. तर अशाच प्रकारे आपण नवीनसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. चौरस संख्या म्हणजेच काय? पूर्ण वर्गसंख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. मग जे वर्गसंख्या असतात त्याला काय म्हणतात? चौरस संख्या असे म्हणतात. आता परिमेय संख्या अपरिमेय संख्या तुम्हाला माहीत आहेत तर ते एकदा वाचून घ्या, बघून घ्या, व्हिडिओ थांबून वाचून घ्या. त्याच्यात काही शिकवायसारखं काही नाही आहे. त्याच्यानंतर साधी परिमेय असेल, दशांश परिमेय असेल, कर्निस्थ परिमेय असेल, अपरिमेय असेल. अपरिमेय म्हणजे काय? ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्याला काय म्हणायचं? अपरिमेय. वर्गमूळ निघते त्याला परिमेय म्हणायचे. ही आपण बघून घ्या. तर त्याच्यानंतरचा मुद्दा जे आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.